गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपलं ग्रामसेवक तांत्रिकच्या लेक्चरला सुरुवात करूया. चला बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, अधिक दूध देणाऱ्या गायीच्या जाती कोणत्या आहेत? तर कोणत्या आहे? परदेशी, जर्सी, होल्स्टीन फ्रिजियन, ब्राऊन स्विस, रेड आयरशायर. महाराष्ट्र गिर, अ व ब हे दोन्ही गट यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 अ व ब हे दोन्ही गट आहे. म्हणजेच परदेशी जाती आणि महाराष्ट्रातील गिर ह्या जाती दुधाच्या आहेत. नेक्स्ट बघा, खालील पिकांपैकी रांगडा हा शब्द प्रयोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर कोणत्या पिकाशी संबंधित वापरला जातो? मका, भात, कांदा, कोबी. तर आपला राईट आन्सर काय येणार? कांदा पिकाशी संबंधित आहे रांगडा हा शब्द. नेक्स्ट बघा, ॲग्रिकल्चर हा शब्द कोणत्या भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे? तर इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, लॅटिन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 स्पॅनिश. बघा, ॲग्रिकल्चर हा शब्द स्पॅनिश या भाषेतील शब्दापासून तयार झालेला आहे. नेक्स्ट बघा, आम्ल जमिनीची निर्मिती कोणत्या पाऊसमानात होते? तर जास्त, कमी, मध्यम, अत्यंत कमी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए जास्त. बघा, जास्त पाऊसमानात आम्ल जमिनीची निर्मिती ही होते. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? ग्रीन क्रांती कृषी अन्नधान्य उत्पादन, पिंक क्रांती कोळंबी, व्हाईट क्रांती दुग्ध उत्पादन. वरीलपैकी एकही जोडी चुकीची नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 एकही जोडी ही चुकीची नाही आहे. म्हणजे सर्व जोड्या ह्या बरोबर आहे. ग्रीन क्रांती कृषी म्हणजेच अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे, पिंक क्रांती ही कोळंबीशी आणि व्हाईट क्रांती दुग्ध उत्पादनाशी. नेक्स्ट बघा, हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब हा बदलतो? तर कोणत्या घटकामुळे बदलतो हवेचा दाब हवामानाच्या? बघा, पाऊस, वारा, आर्द्रता. सर्वात महत्त्वाचा घटक वर नमूद नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आर्द्रता. बघा, हवामानाच्या आर्द्रता या घटकामुळे हवेचा दाब हा बदलतो. नेक्स्ट बघा, जगामध्ये तयार होणाऱ्या द्राक्षांपैकी 90% द्राक्ष उत्पादन कोणत्या कारणासाठी वापरले जाते? तर मद्य निर्मिती, बेदाण्यासाठी, रसासाठी, खाण्यासाठी. तर आपलं राईट आन्सर काय? मद्य निर्मितीसाठी 90% द्राक्षे हे वापरले जाते आणि 10% द्राक्षे हेच खाण्यासाठी वापरतात. नेक्स्ट बघा, एकूण जागतिक मत्स्योत्पादनात भारताचा वाटा किती टक्के आहे? तर 4.43%, 5.43%, 6.75%, 7.75%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 5.43% आहे एकूण जागतिक मत्स्योत्पादनात भारताचा वाटा. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते अन्नद्रव्य पिकांना नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात? बघा, नैसर्गिकरित्या लोह, मॅग्नीज, बोरान, नत्र, स्फुरद, पालाश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, 2 ऑप्शन दिलेले नाही आहे, चुना, गंधक, मॅग्नेशियम, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर आपलं राईट आन्सर इथे दिलेलं नाही. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे नैसर्गिक आहे, जे पिकांना नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे इथे दिलेलं नाही आहे. लक्षात ठेवा, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे अन्नद्रव्य पिकांना नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात. बघा, नेक्स्ट क्वेश्चन, योग्य जोड्या लावा. संशोधन केंद्र आणि ठिकाण. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, मेंढी सुधार प्रकल्प, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, केळी संशोधन केंद्र. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे. बघा, 1चं 2 म्हणजे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे पाडेगावला आहे. मेंढी सुधार प्रकल्प हा 4 म्हणजे सोलापूरला आहे. प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र हे 3 म्हणजेच राहुरीला आहे. आणि केळी संशोधन केंद्र हे जळगावला आहे. चला, एकाचे ते 4 क्वेश्चनचे तुमचे आन्सर कंप्लीट झाले. नेक्स्ट बघा, भगवा, फुले, आरक्ता, मृदुला, G137 व गणेश ह्या जाती खालीलपैकी कोणत्या फळझाडाच्या आहेत? तर मोसंबी, सफरचंद, संत्री यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 भगवा, फुले, आरक्ता, मृदुला, G137 व गणेश ह्या जाती कशाच्या आहे? चला, तर ह्या नेहमीच्याच जाती आहे. याचा आन्सर तुम्ही मला सांगा, कशाच्या जाती आहे या? नेक्स्ट बघा, मध्यम मुदतीचे कर्ज किती कालावधीसाठी दिले जाते? 10 ते 15 वर्ष, 5 ते 10 वर्ष, 1.5 ते 5 वर्ष, 1 ते 1.5 वर्ष. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 1.5 ते 5 वर्ष. म्हणजे 15 महिने ते 5 वर्षापर्यंत मध्यम मुदतीचे कर्ज हे
दिले जाते. नेक्स्ट बघा, वेगवेगळ्या याच्यात वेगवेगळे ऑप्शन दिलेले असतात. जसे ऑप्शन दिले त्याच्यानुसार ॲन्सर टाकायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका वेळी एकच पीक घेण्याच्या पद्धतीस कोणती पद्धत म्हणतात? साखळी पीक, मिश्र पीक, आंतरपीक, एक पीक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? एका वेळी एकच पीक घेण्याच्या पद्धतीस एक पीक पद्धत असे म्हणतात. चला नेक्स्ट बघा, विभागामार्फत मोकळी जागा, सार्वजनिक खाजगी जागेत लोकांच्या सहभागातून झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो. तर कोणत्या? सामाजिक वनीकरण, शेती वनीकरण, सिंचन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 सामाजिक वनीकरण. बघा, सामाजिक वनीकरण हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, भारताच्या 328 दशलक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे किती दशलक्ष हेक्टर जमिनी धुपीस बळी पडते? तर 100, 175, 225, 265. तर आपलं राईट आन्सर आहे 175. चला नेक्स्ट बघा, अंजिराची कोणती जात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे? तर सूरज, दिनकर, दौलताबाद, सुपा. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 हे आपला राईट आन्सर आहे. बघा, अंजिराची सुपा ही जात मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. सुपा नाही, सॉरी, याचा आन्सर रॉंग झालेला आहे, दिनकर. अंजिराची दिनकर ही जात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. दिनकर, सुपा नाही, सॉरी, ते ऑप्शन होतं. दिनकर ही जात आहे अंजिराची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली. नेक्स्ट बघा, भारताच्या एकूण दूध उत्पादनात म्हशीचा दुधाचा वाटा इतका आहे तर किती आहे? 50%, 55%, 60%, 65%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 55% आहे भारताच्या एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा. नेक्स्ट बघा, भाताच्या पिकांच्या कापणीपूर्वीच वालाची लागवड करतात, ही कोणती पीक पद्धत आहे? तर आंतरपीक पद्धत, साखळी पीक पद्धत, एक पीक पद्धत, मिश्र पीक पद्धत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 साखळी पीक पद्धत आहे. भाताच्या पिकांच्या कापणीपूर्वीच वालाची लागवड करणे यालाच साखळी पीक पद्धत असे म्हणतात. एक पीक कापणी अगोदर दुसरे पीक पेरणे किंवा लावणे. नेक्स्ट बघा, भारतीय वनांचे संरक्षण व्हावे म्हणून राष्ट्रीय वन धोरणानुसार खालीलपैकी कोणते मुख्य उद्दिष्ट नाही म्हणतात? तर कोणते नाही आहे? पर्यावरणाच्या स्थिरतेसाठी परिस्थितिकीय संतुलन टिकविणे, नद्यांची पाणलोट क्षेत्रे, सरोवरे, जलाशयांच्या परिसरातील मृदेच्या शरणास प्रतिबंध घालणे, आदिवासींना घरांची सुविधा पुरविणे, स्त्रियांचा सहभागासह विशाल प्रमाणात लोक चळवळ करण्यासाठी पावले उचलणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 आदिवासींना घरांची सुविधा पुरविणे हे मुख्य उद्दिष्ट नाही आहे, बाकीचे आहे. लक्षात ठेवा, व्यवस्थित वाचा, बाकीचे उद्दिष्ट आहे. भारतीय वनांचे संरक्षण व्हावे म्हणून राष्ट्रीय वन धोरणानुसार हे मुख्य उद्दिष्टे आहे. 1, 2 आणि 4 नंबरचं. नेक्स्ट बघा, दीर्घ मुदतीच्या पिकांकरता कोणत्या स्फुरदयुक्त खतांचा वापर करावा? दीर्घ मुदतीच्या पिकांकरता तर सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे SSP, डायअमोनियम फॉस्फेट म्हणजे DAP, ट्रिपल सुपर फॉस्फेट म्हणजे TSP, हाडाचे खत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 हाडाचे खत. बघा, दीर्घ मुदतीच्या पिकांकरता स्फुरदयुक्त खताचा वापर करावा तर हाडाचे खत, त्या स्फुरदे भरपूर प्रमाणात असते. नेक्स्ट बघा, नागअळी म्हणजे स्लीप मायनरची अळी. बघा, नागअळीला स्लीप मायनर अळी असे म्हणतात. एक्झाममध्ये असं पण देतात लिप मायनर अळी म्हणून, नागअळी दिलेलं राहत नाही, त्यालाच नागअळी असे म्हणतात. कोणत्या रंगाची असते? तर हिरव्या, लाल, काळ्या, पिवळ्या. तर आपलं राईट आन्सर काय ना? पिवळ्या रंगाची असते नागअळी, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, वातावरणामध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के असते? 25%, 1.5 किंवा 21%, 29%, 0.03%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 21% असते वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण. नेक्स्ट बघा, लायसीमीटर हे उपकरण कशाचे मोजमाप करण्यासाठी वापरतात? तर बाष्पीभवन, पर्णोत्सर्जन, पर्णोत्सर्जन, वातावरणाचा दाब. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 पर्णोत्सर्जन. बघा, लायसीमीटर हे उपकरण
बाष्पपर्णोत्सर्जन मोजमाप करण्यासाठी वापरतात. नेक्स्ट बघा, भयंकर बंगाल दुष्काळ केव्हा पडला होता? भयंकर बंगाल दुष्काळ, बंगालमधला दुष्काळ आहे हा. त्याच्यावर बघा क्वेश्चन आलेला आहे. 1943, 1953, 1972 तर 2000. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 1943 मध्ये पडला होता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, हरभरा पिकांसाठी 2017-18 या बाजारपीक वर्षात किती किमान आधारभूत किमती ठरली? तर तुम्ही आताच्या आधारभूत किमती बघून घ्या, हे तेव्हाच आहे. नेक्स्ट बघा, उन्हाळी भुईमूग पिकास 12 ते 13 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात आणि त्याची एकूण पाण्याची गरज हेक्टर सेंटीमीटर असते. तर 50 ते 60, 60 ते 65, 70 ते 80, 85 ते 90. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 85 ते 90 हेक्टर सेंटीमीटर हे असते एकूण पाण्याची गरज उन्हाळी पिकासाठी. नेक्स्ट बघा, फुले त्रिवेणी ही गाय होल्स्टाईन फ्रिजियन जर्सी व या जातीच्या संकरातून निर्माण केले. तर खिल्लार, डांगी, देवणी, गीर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 गीर या जातीच्या संकरातून केलेली. नेक्स्ट बघा, पालकाच्या कोणत्या सुधारित वाणामध्ये सर्वात जास्त प्रमाणात जीवनसत्व क असते? तर कोणती आहे पालकची जात जी क जीवनसत्वाने भरपूर आहे? जोबनेर ग्रीन, पुसा ग्रीन, पुसा ज्योती, ऑल ग्रीन. आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 जोबनेर ग्रीन. बघा, ही जात आहे पालकाची ज्याच्यात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे क्वेश्चन. नेक्स्ट बघा, कोणत्या घटकामुळे बागेचा परिसर विस्तीर्ण असल्याचा आभास होतो? तर हिरवळ, कमानी, किनारी, पायवाटा. तर आपला राईट आन्सर काय येणार? हिरवळ. बघा, हिरवळ या घटकामुळे बागेचा परिसर विस्तीर्ण असल्याचा आभास होतो. नेक्स्ट बघा, कोकणात खालीलपैकी कोणता मासा भात शेतीवरील मत्स्य संवर्धनासाठी योग्य मानतात? तर सायप्रिन, गवत्या, जिताडा, तिलापिया. तर आपलं राईट आन्सर जिताडा. हा मासा कोकणात भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी उत्तम वापरतात. प्राण्यांना नायटे, त्वचेचे विकार, गचकर्ण व लूद हे आजार कशामुळे होतात? बघा, प्राण्यांना कशामुळे होतात हे आजार? जीवाणूमुळे, विषाणूमुळे, बुरशीमुळे, निमॅटोडमुळे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 बुरशीमुळे होतात. तर नेक्स्ट बघा, चांगल्या बियाण्यांची उगवण क्षमता किती टक्केपर्यंत असावी? बघा, चांगल्या बियाण्याची उगवण क्षमता किती टक्केपर्यंत असावी? 50 ते 60%, 60 ते 70%, 90 ते 95%, 100%. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 90 ते 95% असावी चांगल्या बियाण्याची उगवण क्षमता. नेक्स्ट बघा, भारत देश कोणत्या रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात आयात करतो? तर युरिया, स्फुरदयुक्त आणि पोटॅशियमयुक्त खते, कॅल्शियमयुक्त खते, वरील सर्व बरोबर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 स्फुरदयुक्त आणि पोटॅशयुक्त खते. बघा, भारत देश हा रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात आयात करतो, म्हणजे दुसऱ्या देशातून मागवतो स्फुरदयुक्त आणि पोटॅशियमयुक्त खते. चला नेक्स्ट बघा, जनावरांच्या संख्येत जलद वाढ होण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? संकर करणे, गुणसूत्र बदल, कृत्रिम गर्भधारण, गर्भ बदल. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 कृत्रिम गर्भधारणा. ही पद्धत जनावरांच्या संख्येत जलद वाढ होण्यासाठी वापरली जाते. तर कृत्रिम गर्भधारणा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, संकरित बीजोत्पादन घेताना नर व मादी ओळींचे योग्य प्रमाण ठेवावे लागतात. त्यानुसार ज्वारी व बाजरीसाठी अनुक्रमे नर व मादी ओळीचे प्रमाण असावे. तर किती असावे? 4:2, 2:16, 2:4 व 2:16, 2:3 व 2:14, 2:5 व 2:10. तर आपला राईट आन्सर काय येणार? बघा, आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 2 2:4 व 2:16. नेक्स्ट बघा, जोड्या लावा, पिके आणि किमान आधारभूत किमती. बघा, आताच्या तुम्ही बघून घ्या, हे आधीचं आहे. नेक्स्ट बघा, तुळस या औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी हेक्टरी किती बियाणे लागते? बघा, तुळस या औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी हेक्टरी किती बियाणे लागतात? 75 ते 250 ग्रॅम, 250 ते 500 ग्रॅम, 25 ते 60 ग्रॅम, 500 ते 570 ग्रॅम.
तर आपलं राईट आन्सर काय येणार 87चं ऑप्शन 1 75 ते म्हणजेच 75 ते 250 ग्रॅम एवढे तुळस या औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी हेक्टरी बियाणे हे लागतात. नेक्स्ट बघा, वाटाण्याच्या बियाण्यांना नत्र स्थिरीकरणासाठी पेरणीपूर्वी कोणते जीवाणू खत वापरावे? ॲझोस्पिरिलियम, रायझोबियम, स्फुरद विरघळणारे जीवाणू, ॲझोटोबॅक्टर. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 रायझोबियम. वाटाण्याच्या बियाण्यांना म्हणजे द्विदल वर्गीय आहे, ते कडधान्य वर्गीय आहे, म्हणून रायझोबियम वापरावे. नेक्स्ट बघा, पीक पद्धती म्हणजे काय? तर काय असते पीक पद्धती म्हणजे पिकांची मशागत पद्धत, पिके कापण्याची पद्धत, पीक उगवून येण्याची पद्धत, पिके उत्पादनाचा क्रम सांगणारी पद्धत. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 पीक उत्पादनाचा क्रम सांगणारी पद्धत म्हणजेच पीक पद्धती. लक्षात ठेवा, पीक उत्पादनाचा क्रम सांगणारी पद्धत म्हणजेच पीक पद्धती होय. नेक्स्ट बघा 90 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या पिकाखालील जमिनीचा वापर अधिक आहे? तर कोणत्या पिकाखालील जमिनीचा वापर अधिक आहे? भेंडी, कोबी, बटाटा, कांदा. तर आपलं राईट आन्सर काय येणार कांदा. बघा, कांदा या पिकाखालील जमिनीचा वापर हा अधिक आहे, म्हणजे पीक जास्त घेतले जाते कांदा. नेक्स्ट बघा, दर्जेदार गूळ तयार करण्यासाठी मध्यम उशिरा ते उशिरापक्व होणारे ऊसाचे वाण कोणते आहे? तर को एम 7125 म्हणजेच संपदा, को 75 27, को 94 म्हणजेच त्याला फुले सावित्री असे म्हणतात. लक्षात ठेवा, त्याचे लॉंग फॉर्म आणि म्हणजे त्याला कोणते जातीने सुद्धा बोलावतात ते पण दिलं आहे. को 86 म्हणजेच नीरा, वरीलपैकी सर्व. तर बघा आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. हे आपलं राईट आन्सर आहे. दर्जेदार जाती आहेत गूळ तयार होण्यासाठी आणि मध्यम उशिरा ते उशिरापक्व होणारे ऊसाचे वाण आहे हे, त्याच्यापासून गूळ तयार केला जातो. को एम 7125 म्हणजे संपदा, को 75 27, को 94 म्हणजेच फुले सावित्री, को 86 म्हणजेच नीरा. लक्षात ठेवा, जोड्या लावासाठी देतात. लिंबूवर्गीय फळांच्या सालीपासून कोणते आम्ल म्हणजेच ॲसिड तयार करतात? तर सायट्रिक आम्ल, मॅलिक आम्ल, टार्टारिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 सायट्रिक आम्ल हे तयार होते लिंबूवर्गीय फळांच्या सालीपासून. लक्षात ठेवा, लिंबूवर्गीय फळांच्या सालीपासून सायट्रिक आम्ल. नेक्स्ट बघा, फुले क्रांती ही कोणत्या चारा पिकाची सुधारित जात आहे? तर स्टायलो, चवडी, मका, बरसीम. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 स्टायलो. फुले क्रांती ही स्टायलो या चारा पिकाची सुधारित जात आहे. लक्षात ठेवा, स्टायलो फुले क्रांती. देशातले एकूण द्राक्ष व केळी उत्पादनापैकी अनुक्रमे टक्के व टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. द्राक्ष व केळी उत्पादनापैकी किती होते? 50, 65, 65, 50, 55, 40, 40, 55. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 65% आणि 50% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. द्राक्षाचे 65% आणि केळीचे 50% उत्पादन हे महाराष्ट्रात होते एकट्या. लक्षात ठेवा, देशातले. नेक्स्ट बघा, उत्तर भारतामध्ये चिपको आंदोलन कशासाठी केले गेले? तर जल संरक्षण, वन संरक्षण, पक्षी संरक्षण, मृदा संरक्षण. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 वन संरक्षणासाठी उत्तर भारतामध्ये चिपको आंदोलन हे केले गेले. नेक्स्ट बघा, ठिबक सिंचन पद्धतीमुळे पर्यंत पाण्याची बचत होते. तर किती? 100%, 65%, 80%, 75%. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 75% हे पाण्याची बचत होते ठिबक सिंचन पद्धतीमुळे. नेक्स्ट बघा, ही औषधी वनस्पती बुद्धी, शीतकारक, सुगंधी, अग्निदीपक, पाचक, उलटी आणणारे जंतू व कृमीनाशक असून मूळव्याध, सर्दी, पडसे, डोकेदुखी, उन्माद, उपस्मार, मुच्छी, पोटदुखी, अतिसार, त्रिदोषावर उपयोगी आहे. तर कोणती वनस्पती आहे? बघा, कोरफड, अश्वगंधा, बेखड, गवती चहा. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 वेखंड. वेखंड ही वनस्पती आहे औषधी आणि ती या सर्वांवर उपयुक्त आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 नागपूर येथे आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील हवामान अळिंबीस अनुकूल असल्याने वर्षभर लागवड करणे शक्य आहे. तर कोणती अळिंबी लागवड करणे शक्य आहे? बटन, दुधी, धिंगरी, भाताच्या पेंढ्यावरील. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 धिंगरी अळिंबी महाराष्ट्रातील हवामानात अनुकूल आहे आणि वर्षभर लागवड करणे शक्य आहे. नेक्स्ट बघा, कृषी क्षेत्रामध्ये कृषी व्यवसायाला अर्थपुरवठा करणे या बाबींचा समावेश कोणत्या निर्णयाअंतर्गत होतो? तर प्रशासकीय निर्णय, बाजार संदर्भात घ्यावयाचे निर्णय, कृषी उत्पादन विषयक निर्णय आणि डावपेचाच्या दृष्टीने घ्यावयाचे निर्णय. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 प्रशासकीय निर्णय. नेक्स्ट बघा, कोमेजित अवस्था प्रथम आढळेल तर कोणती? कापूस, बाजरी, तूर, केळी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 केळी. कोमेजित अवस्था ही प्रथम आढळते तर कोणत्या पिकात आढळते? तर केळी पिकात. नेक्स्ट बघा, वनस्पतीवर विषाणूंचा प्रसार प्रामुख्याने कसा होतो? हवेमार्फत, पाण्यामार्फत, जीवाणूमार्फत, कीटकांमार्फत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 कीटकांमार्फत होतो वनस्पतीवर विषाणूंचा प्रसार. नेक्स्ट बघा, केळीच्या मृग बागेची लागवड कोणत्या महिन्यात करतात? बघा, केळीच्या मृग बागेची लागवड कोणत्या महिन्यात करतात? जून, जुलै, ऑक्टोबर, नोव्हेंबर. वर्षात केव्हाही यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय? ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात केळीच्या मृग बागेची लागवड ही करतात. नेक्स्ट बघा, केळीच्या मृग बागेची लागवड झालंय ना, परत रिपीट झालाय. नेक्स्ट बघा, खाली खडकाचे उदाहरण कोणते आहे? ग्रॅनाइट, जिओलाइट, कॅल्साइट, सॅडस्टोन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 जिओलाइट. खालीलपैकी जलजन्य खडकाची उदाहरणे जिओलाइट आहे. नेक्स्ट बघा, चांदलर या शास्त्रज्ञाच्या मते कोणते शास्त्र म्हणजे वनस्पतीशास्त्राचा एक विशेष भाग की ज्याचा फळबाग आणि बागेतील वनस्पतीशी संबंध असतो? तर बघा, ऑप्शन उद्यानविद्या. फळबाग म्हणजे फलोत्पादन, भाजीपाला उत्पादन, कृषी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 उद्यानविद्या. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर राज्याचे किती उपविभाग पडलेले आहे? तर 8, 16, 18, 9. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 16 विभागे पडले आहे महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर. राज्याचे किती उपविभाग? तर 16 उपविभागे पडलेले आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात कृषी शिक्षण व संशोधन परिषद कुठे आहे? तर पुणे, मुंबई, नागपुरावरील. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 पुणे येथे आहे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे. नेक्स्ट बघा, माननीय श्री पांडुरंग फुंडकर विखे पाटील हे सध्या महाराष्ट्राचे कोणते मंत्री आहे? तर बघा, आताचे कोण आहे ते नक्की कमेंटमध्ये टाका. हे आधीचे होते. नेक्स्ट बघा, केळी पिकास एकूण मिलीमीटर पाणी लागते तर किती? 1800, 2200, 1400 ते 1800, 2200 ते 2600, 800 ते 1200. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 1800 ते 2200. नेक्स्ट बघा, हेडरॉट, सिगारेट रॉट, बंची टॉप व सिगाटोका हे रोग खालीलपैकी कोणत्या फळझाडावर पडतात? तर द्राक्ष, आंबा, मोसंबी, केळी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 केळीवर पडतात. नेक्स्ट बघा, केळी बागेत हंगामनिहाय कोणते आंतरपीक घेण्याचे कटाक्षाने टाळावे? भोपळा, चवळी, मूग, भुईमूग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 भोपळा. बघा, केळी बागेत भोपळा ही हंगामनिहाय पीक आंतरपीक म्हणून घेण्याचे कटाक्षाने टाळावे. नेक्स्ट बघा, वनश्री हा किताब कोण देते? तर भारत सरकार, वन विकास महामंडळ, सामाजिक वनीकरण, पर्यावरण मंत्रालय. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 113चं ऑप्शन 3 सामाजिक वनीकरण विभाग हा वनश्री हा किताब देतोय. नेक्स्ट बघा, बेसिक स्लॅगमध्ये फॉस्फेटचे प्रमाण किती टक्के असते? तर 14 ते 18%, 24 ते 28%, 18 ते 24%, 20 ते 25%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 14 ते 18% असते बेसिक स्लॅगमध्ये फॉस्फेटचे प्रमाण. नेक्स्ट बघा, स्निग्धात किंवा फॅटमध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती आहे? तर रेटिनॉल, टॉस्कोफेरॉल, कोलकॅल्सिफेरॉल, टोकोफेरॉल, फायलोक्विनॉन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 115चं ऑप्शन 1 रेटिनॉल आणि टॉक्सोफेरॉल हे आहे स्निग्धात
किंवा फॅटमध्ये विरघळणारी जीवनसत्वे. नेक्स्ट बघा, नाही 1 मिनिट थांबा. बघा, स्निग्धात किंवा फॅटमध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती आहे? तो खाली ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यापैकी 115चे आपले राईट आन्सर येणार ऑप्शन 1 म्हणजेच अ, ब, क आणि ड म्हणजेच हे सर्व फॅटमध्ये किंवा ही सोडून 4ही हे स्निग्धात किंवा फॅटमध्ये विरघळणारे जीवनसत्वे आहे. लक्षात ठेवा 4 पण इथे खाली ऑप्शन दिलेले होते, लक्षात ठेवा. रेटिनॉल, टॉस्कोफेरॉल, कोलकॅल्सिफेरॉल, टोकोफेरॉल आणि फायलोक्विनॉल हे सर्व स्निग्धात किंवा फॅटमध्ये विरघळणारी जीवनसत्वे आहे. चला नेक्स्ट बघा, ऑप्शन 1 हे आपला राईट आहे. गव्हासाठी पाणी देण्याची अत्यंत संवेदनशील अवस्था कोणती? मुकुटमुळे येण्याची अवस्था, कृषी व पणन, आदिवासी व खार जमीन, महसूल व खार जमीन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 मुकुटमुळे येण्याची अवस्था ही गव्हासाठी पाणी देण्याची अत्यंत संवेदनशील अवस्था आहे. नेक्स्ट बघा, माननीय श्रीमती पंकजाताई मुंडे ह्या सध्या महाराष्ट्राच्या कोणत्या विभागाच्या मंत्री आहे? हा पण आधीचा आहे. आता त्यांच्याकडे कोणता विभाग आहे ते तुम्ही नक्की सांगा, कमेंटमध्ये टाका तो क्वेश्चन. नेक्स्ट बघ, केळी बागेत कोणते आंतरपीक घ्यावे व इतर पीक घेण्याचे कटाक्षाने टाळावे? तर काकडी, कलिंगडे, खरबूज, मिरची, वांगी, उडीद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 उडीद हे आंतरपीक केळी बागेत घेण्याचे टाळावे. आणि वरती काहीतरी दिलं होतं ते पण पीक टाळायचं. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र शासनाचे पशुवैद्यक विद्यापीठ येथे आहे तर कुठे? पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? नागपूर येथे आहे महाराष्ट्र शासनाचे पशुवैद्यक विद्यापीठ. नेक्स्ट बघा, वनस्पतीमध्ये सक्रिय पाणी शोषण केव्हा कार्यक्षम असते? तर मध्यरात्री, संध्याकाळी, सकाळी, दुपारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 दुपारी असते. बघा, दुपारी असते वनस्पतीमध्ये सक्रिय पाणी शोषण याची कार्यक्षमता. चला तर हे लेक्चर इथेच थांबूया आपण, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. आणि एक्झाम जवळचं आहे त्याच्यामुळे सर्व लेक्चर एक वेळा अटेंड करा. प्लेलिस्टला सर्व लेक्चर अवेलेबल आहे. 80 क्वेश्चन एका लेक्चरला टाकले. जरी लेक्चर मोठं असलं तरी एक वेळा तरी नजर घालून घाला, जेणेकरून तुम्हाला एक्झामला त्याचा फायदा होईल. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.